महिलांची अब्रू भोंदू खाती, महाराष्ट्रात अध्यात्माची झाली माती. जिथं बाया तिथं बुवा मराठीमध्ये म्हणतात त्याला. भोंदू बुवांचे पापी कर्म प्रमाणपत्र म्हटले तरी वावगे ठरत नाही. माणसाचे चित्त बिथरले की आवाक्यात आणता येत नाही. बुवांचेही तसेच आहे. महिला आरक्षण नसून आकर्षण आहे हे कॅप्टन अशोक खरात यांनी आपल्या कर्माने सिद्ध केले आहे. नाथ संप्रदाय ते साधू संत, छत्रपती शिवराय ते यसाजी कंक यांनी महिला आणि महाराष्ट्राचे यथासांग दर्शन जगाला घडविले. इतिहासाचे दाखले देताना महिला शक्तीला सलामी देता देता शब्द पुरत नाही. मात्र महिलांना पाहून लाळ घोटणारे आज तरी उघडे पडले आहेत. शिकले सवरलेले कलेक्टर, तहसीलदार, पोलीस, राजकारणी सगळेच्या सगळे बुवा बाबांच्या भोंदूगिरीत अलगद अडकले. भोंदूंचे पाय धुवून यांनी आपल्याच महिलांच्या इज्जतीचा, लाज लज्जेचा फालुदा केला. हा प्रताप शिकले तेवढे हुकले म्हणण्यास पुरेसा आहे. सरकार पूर्णपणे गार पडले असून पंचनाम्याचा फास गळ्यात अडकवून बसले आहे. लिंगपूजन व योगी परीक्षण यांच्या बापजाद्यांनी तरी कधी शिकवले होते काय? नियती फिरली की कर्माची फळे भोगावीच लागतात. उच्च शिक्षण घेतलेले महाभाग आपल्या बायका मुलींना अशा भोंदूबाबांच्या आश्रमात घेऊन जातात. हा अंधश्रद्धेचा पोसला गेलेला तरी हिमालय समजायला हवा. गोरगरिबांच्या समस्याचे निराकरण करण्यास असमर्थ असलेले सत्तेत पॉवर मिळावी म्हणून बाबासमोर करंगळी कापून काळ्या बावल्यांना रक्ताभिषेक घालतात. यापेक्षा मोठा प्रताप म्हणजे ठाकरेंचे सरकार घालविताना गुवाहाटीला कामाख्या देवीला थेट रेड्यांचा बळी दिला गेला. मातोश्री व शिवसेना भवनच्या आसपास काळ्या बाहुल्या, लिंबू, टाचण्या, मिरच्या, गंडेदोरे यांचे उतारे दिसले. म्हणजेच गंडेदोरे यांच्या फासात राज्याचे विधिमंडळ अडकले. मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती भोंदूबाबाच्या आश्रमाला पायधूळ झाडत असेल तर हिंदुत्वाची, अध्यात्माची माती झाली असे अब्दुल्ला व सलीम जरूर म्हणतील. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यांना सत्तेवर राहायचा अधिकार का आहे काय ते सुद्धा तुम्ही एकदा कमेंटमध्ये सांगाच आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.